रविवार रात्री 11 वाजता गांधीबाग चौकात दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेने इतवाराच्या व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. या हत्येचे मुख्य सूत्रधार बदनसिंग उर्फ मामा राम गोपाल राठोड वय 45, त्याचा मुलगा अभिषेक मेहुणा मनोज राठोड आणि पुतण्या विवेक राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. बदनसिंगचा मुलगा हा सोनू फरार आहे. राठोड बंधू सोबत वर्षभरापासून वैर सुरू होते. हा वैर यांनी मनात साधून हा गुन्हा केला. रविवार रात्री गांधीबाग गार्डनजवळील यादगार चौकात रविसिंग राठोड 36 वर्ष आणि त्याचा भाऊ दीपकसिंग राठोड 39 यांच्यावर हल्ला झाला. या हमल्यामध्ये रवीचा जागीच मृत्यू झाला. उपचारांच्या दरम्यान दीपकचाही मृत्यू झाला. राठोड बंधू महाल या ठिकाणी बांगड्यांचा व्यापारी होता. आरोपी बदनसिंग व त्याच्या मुलाचे हंसापुरी येथे बांगड्यांचे दुकान आहे. पोलीस सूत्रांनुसार दिलेल्या माहितीमध्ये मृत रवी राठोड यांनी वर्षभरापूर्वी आरोपीला दुचाकी मिळवून देण्याची 20,000 रुपये घेतले होते. दुचाकी न मिळालेमुळे अभिषेक पैसे परत मागत होता. पैसे परत न केल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर रवीने अभिषेककडून 10,000चा बांगड्यांचा उधार घेतला. हे बदनसिंगने फोनवर रवीच्या आईला पैसे मागितले होते. 6 महिन्याआधी आरोपीच्या दुकानावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात हंसापुरीतील तरुणांचा सहभाग होता. रवींनी हल्लेखोरांना जमीन मिळवून देण्यासाठी मदत केली होती. रवीच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा संशय आरोपींनी व्यक्त केला आहे.